टाकलं. इकडं वर बघ धनश्री, इकडे इकडं तू, इकडे इकडे ते आपल्या ह्याच्याकडे बघ ना, लाडकड बघ. आहे धनश्री थांब ना, तिला हात लावते ना. हा लाव आता हात. ते नाही बाबा, ती मलाच खेळते. ये कायचं ना धनश्री, बघ तुझी आई मागून चाटते. जा तिकडे चल, होय माग तिकडे आईकडे जा. तर हे बघा, हे मोर 2-3 मोर आहेत ते समोरून. चिमण्या चिमण्या चल पाट पाट. तर हे बघा, हे मोर 2-3 मोर आहेत ते समोरून गेले ते आता ते आपल्या बागातच राहणार आहेत. हाय थांब रे जरा 2 मिनटं थांबा, तुम्हाला इथं बांधतो मी. इथं असे बांधतो बैल. तुम्हाला मोर जर दिसले तर दाखवतो. नाही यार, गेले ते 3 मोर होते. सध्याला त्यांच्या पिसाऱ्याचं सीझन नाही आहे, त्यांना पंख दसऱ्याच्या टायमिंगमध्ये असतात, दसऱ्या दिवाळीच्या टायमिंगमध्ये असतात. तर त्याच्यामुळे सध्याला त्यांना पंख नव्हते आणि 3 मोर होते, पण झाडात गेले. दाखवेन मी तुम्हाला कधीतरी, मोर जवळून दाखवलं दिसेल मला कधीतरी जवळून, आणि ते पण पिसार असलेला मोर एकदम जवळून दिसेल आपल्याला कधीतरी. चला, मी ह्या बैलांना आणलं होतं इकडं गवत खाण्यासाठी. तर मला बैलगाडी तिकडे मागे सोडायची होती, पण म्हटलं बैलगाडी थांबवून मी येईपर्यंत मोरं जातील, आणि तसंच झालं. मी बैलगाडी समोर आणली आणि मोरं गेले. हे बघा, ह्या आंब्याच्या झाडाखाली होते तिन्ही पण मोरं, पण इथवर बैलगाडी येण्यापर्यंत गेले. ह्या बैलांना आणलं मी इथं गवत खायला. आणि तो पलीकडचा हरणे. हे इथं गौरांगला चरायला बांधले. गवत जास्त काही गार नाही बरं का, म्हणजे उन्हाळा आहे ना, तर हे गव्हाच्या शेताच्या कडीचं गवत आहे. एवढं काय हिरवं नाही. हे बघा असं आहे, पण गौरांग आवडीने खातोय, कारण की बऱ्याच दिवसातून चरायला आलाय ना, तर त्याच्यामुळं गौरांग आवडीने खातोय. पांढऱ्या बैलांचं काय सांगता येणार नाही ते कसे खातील म्हणून, पण गौरांग आणि हरण्या आवडीने खातील. हरण्या पण बऱ्याच दिवसातून चरायला आलाय, आणि बैलगाडी मागे तर लई दिवसातून आलाय. गौरांगचं दाव पण भरपूर लांब आहे, बैलांचे जेवढे आहेत तेवढे दावायचे आहेत. पण हरण्याला मी एक्स्ट्रा दाव लावले, तो बैलगाडीच्या चाकाला बांधला आहे आणि तिथून असा फिरतोय, म्हणजे असा गोल खाऊ शकतो. झाडाची सावली पण येते थोडीशी, फक्त गौरांगला सावली नाही भेटणार. पण दुपारी मी काहीतरी ॲडजस्टमेंट करेन त्यांच्या सावलीची. बघा मस्तपैकी चरतोय हरणे. चिमण्या ठिबकचे पाईप लगेच गुंडाळा चालू केले. खात आहेत बैल. आता वर बघतोय पण चिमण्या आवडीने खातोय, कारण गवत आहे त्याला खाण्यासारखं. बरे बैल तो गौरांग तोंडवर करीना, आणि हा चिमण्या असं गवत पण खात नाही. चिमण्या खाना बरं, राहा उपाशीच. मग ह्याला सकाळी थोडं थोडं घरी खायला टाकलेलं आहे या गुरांना, मग आत्ता टाकायचं होतं पण मी घरी टाकलंच नाही. म्हणलं घरी खाल्ल्यावर परत इकडे चरायचे नाहीत. हा असा टाईमपास करत करत खाईल चिमणे, त्याची काही अडचण नाही.
ए लाड ए बादलला लय लांब आणले. थांब ना गप ना. तर मित्रांनो आज बादलला आहे ना आपल्या घरापासून 2 किलोमीटर लांब आले. आणि आता काय होते ना तुम्हाला चलतच नाही. त्यांनी ओळखून घेतलं की मला काय जास्त त्याला चालवा येत नाही, तर त्याच्यामुळे तुम्हाला आता चला नाहीच. म्हणजे पुढं जात नाही. मी पाठीमागं बसलो ना, म्हणजे पाठीवर बसलं की लगेच घराकडे ओळतोय, माघारी जायचं म्हणतोय, पण पुढं चलतच नाही तो. म्हणजे मला चला नव्हतं. मला जमानाच त्याला थांब ना बादल. बरं बरं त्याला घाई पण लय झाली. त्याला असं मोकळं घेतलं ना तर मोकळं माझ्यासोबत येतोय, पण मी पाठीवर बसलो ना त्याला चालायला नको वाटतंय. तोंड काय नाही, त्याने जस्ट नॉर्मली केलं आहे. बाकी तो थकला वगैरे काय नाही. तो घरापाशी गेला ना आणखीन लय पळेल. पण सध्या काय विषय झाला आहे ना, मग त्याला नवीन रस्त्याने आणलं आहे ना, त्याला ज्या रस्त्याने आम्ही आणलं होतं तोच रस्ता आहे. पण त्याच्या लक्षात आहे ना की त्याला वाटते परत मला त्या घरी जायचं काय माहिती. त्याची म्हणजे त्याच्या डोक्यात काय चालू आहे काय माहिती. मला तर पुढं जायलाच. थांब ना बादल ऐक ना. मग घराकडे जाताना जाणार तो लय फास्ट स्पीडने जाणार आहे, पण आता चलत नाही. चल बादल थोडंसं चल चल. असं रिलॅक्समध्ये चालतंय. मला आहे ना म्हणजे आपल्या घरून इथं फाट्यावर तिथे जायचं होतं. आपला हायवे रोड आहे ना, तर तिथं जायचं होतं. तर 2 किलोमीटर तर मी आलो आहे. फक्त अर्धा किलोमीटरसाठीच बादल चलत नाही. म्हणजे चलत म्हणजे तो पाठीमागं जायला तयार आहे. पाठीमागं थोडं नेलं ना तर पळतच जातो आहे. पण तो समोर जायला नको म्हणतोय. जिथं जायचं आहे तिथं घराकडे जायची लय गडबड झाली त्याला. मग असं आणि मला पण एवढं येत नाही. भैडू असतं ना तर भैडून त्याला बरोबर फाट्याला नेलंच असतं. एक छोटीशी आपली करंगळी एवढी मागून काटक घेतलं ना आणि थोडंसं मागून धक्का लावला ना की बरोबर पळतो तो. नाही तर मागून हाताची थाप टाकली ना तरी पण बरोबर पळतो. पण ते भैडूलाच जमतं, मला एवढं जमत नाही. त्याच्यामुळे तो माझा घेतोय माझी बादल. बघा आता मी घराकडे चालू आहे ना तर व्यवस्थित चालतोय. थोडं स्पीड पण धरतोय. थोडंसं चल म्हणलं की बादल आहे. पण तो माघारी फिरवलं ना म्हणजे समोर जिकडं जायचं तिकडं मग नको म्हणतो. बादल इकडे चल. हे बघा इकडं चालायला नको म्हणतो तो. चल चल. इकडं काय होतं थोडं पुढं गेलं की लगेच थांबतो तो. त्याला पण घरापासून लांब जावं वाटत नाही. हे बघा आता थांबायच्याच विचारात चालू आहे. हळूहळू चालतं म्हणजे. हे बघा इकडं डावीकडं बघत बघत थांबला. असं करतो ते. अर्धा रस्ता लय त्याने स्पीडमध्ये आणला, क्रॉस केला. पण आता अर्ध्या रस्त्यातून तो समोर जायला नको म्हणतो. इकडं रिटर्न फिरवला चल. हे बघा इकडं घराकडं मग इकडं थांबतच नाही, लगेच चालतोय. पण मला जायचं होतं हायवे रोडला फाट्यावर ह्याला घेऊन. एक तर लोक ना काय विचारतात माहिती का, हा एक बादल थांब रे, घोडा कोणाचा तू घेतलास का, कुठून घेतलास, किती पैशाला घेतलास आणि कशाला घेतलास, लग्न करायला काय, म्हणजे लग्नाच्या सुपारी वगैरे घ्यायला काय. असं मी तर परेशान होतो बाबा लोकांना सांगून सांगून. आणि जास्त प्रश्न काय असतो कितीला घेतला. बादल्या हे बादल्या. मित्रांनो तो माझा मित्र म्हणजे बादलचा मालक आहे तो, जो त्याच्या अंगावर बसला तो. आता त्याचं वजन बघा. बादल त्याला इतका सहज घेऊन पळाला ना म्हणजे भरपूर. बादल आता तुम्हाला सांगतो तिथं वापस नेत आली सरळ काय मागं काय असा करत आणलाय ना, तर त्याच्यामुळं भरपूर चालला आहे. म्हणजे बादल आतापर्यंत 3-3.5 किलोमीटर चालला आहे. आणि तो बघा मित्राचं वजन वगैरे मस्त लय मस्त चाललं आहे हा बादल. ते बघा त्याचं वजन किती आहे, 80 किलो तर नक्कीच, नाही तर प्लस पण असेल. बादल त्याला घेऊन पळतोय. एवढा सवारीला भारी ना घोडा. तसं तर घोड्यात खोडी भरपूर असतात बघा. आता 4 पाय पळतोय. म्हणजे ते चालीचे नाव पण असतात, मला एवढे येत नाहीत. चला आता मी ज्यूस वगैरे काहीतरी घेतो, कारण बऱ्याच दिवसातून मित्राला भेटलोय. ते बघा मित्र कुठे त्या ट्रकच्या पलीकडं, तो व्हाईट शर्ट दिसतोय ना तुम्हाला. मला तर कमाल लागली. बादलला मी एकट्याला आज एवढं लांब आणलंय. ते बघा मित्र गेला पण. चला आता मी जातो तिकडं. बघा किती लांब गेलं. बादल सावरेल लय मस्त आहे राव. घोडा खरंच मला आवडला बाबा, की त्याला एवढं मग माझ्यापेक्षा जास्त वजन आहे, इतका सहज घेऊन चालतोय ना. पण घोड्याला त्याची सवय पण. मग त्यासाठी मी मित्राला भेटण्यासाठीच आलो होतो हायवे रोडला. म्हटलं मग तो म्हटला घरी येण्यापेक्षा बादललाच घेऊन ये, तो पण इकडं जरा सवारी करीन बादलची आणि माझी पण चक्कर होईल त्याच्यावर. बांधला त्याला झाडाला.
हा माझा मित्र आहे मस्त. आता पाहुणचार वगैरे झालाय. आता मी हायवेवरून बघा आता सूर्य मावळाला थोडा वेळ बाकी, पण जाताना बादल व्यवस्थित जाणार आहे आणि कंटिन्यू पळत जाणार आहे. मला माहिती त्याला इथं पाणी वगैरे दाखवलं बरं का रसवंतीवरचं, पण तो पाणी काही पिला नाही. आता खायला तर नको त्याला. त्यांनी लगाम होता तोवरच एक लुळी घेतली, कारण की आज लय आलाय. नाही नको बॉटल नको. चला आता. आणि मला तरी येतच नव्हता, पण त्याच्या जुन्या मालकाला ना लय भारी चालला तो नवीन रस्त्याने पण. आणि मला तो चलत नव्हता नवीन रस्त्याने, पण त्याच्या मालकाला तिथून आता 3.5 किलोमीटर चाललाय तो. आता येताना बरं का 3.5 आणि जाताना 2.5 जाईल. म्हणजे होते ते चांगली रनिंग होती आज. मित्रांनो हा माझा मित्र आहे. तर बादल ह्याचा आहे. बादलचा मालक आहे, खरा मालक बादलचा हा आहे. तर त्यालाच भेटायला आलो तुम्ही बादलला घेऊन. मग त्याला म्हटलं मी बादलला घेऊन येतो, तू पण सवारी करशील. तर आलो आता. पाहुणचार वगैरे झालाय. आता मी परत जाणार आहे आणि तो पण त्याच्या गावाला जाणार आहे. तर बादलचा खरा मालक हा. ओके. आणि व्हिडिओ कसे होते? एक नंबर ना. मग चालते. तो पण व्हिडिओ बघतो ना, तर त्याला पण त्याचा घोडा रोज बघायला भेटतो आपल्या व्हिडिओत. आणि आम्ही दोघं पण आता मारवाडी घोडा घेणार आहेत. म्हणजे थोड्या दिवसांनी एक चांगला याच्यापेक्षा थोडासा मोठा घोडा घ्यायचा, तसंच फिरायला. हा होईल आपल्या हिऱ्याला शिकवायला, घेऊ शकतो कोण. वजन घेऊन चालतोय बादल, लय मस्त. आणि त्याला बघा ना कसा फ्रेंडली, एकदम फ्रेंडली चालतोय त्याला, एकदम फ्रेंडली. कुठल्या पण चालू दम आणि फास्ट 4 पाय, म्हणजे मला तर त्याच्या चालीचे नाव येत नाहीत, पण लय मस्त चालतो. आणि रोडने मस्त वगैरे. आणि मित्राला तर त्याचं सगळं माहिती आहे, त्याच्यामुळे काय अडचण येत नाही. बघा आता रोडवरून पण बसताना किती मस्त वाहनं वगैरे, कशाला घाबरत नाही. मला लय परेशान केलं त्यांनी, पण जुन्या मालकाला अजिबात नाही. चला आता बाय करू, बादलच्या मालकाला बाय करू. हो या काय अडचण नाही. बघा इतकं भारी चालतंय रे खरं. तुम्ही मला मित्र म्हणलात, अरे तू नवीन असस ना तरी तुला बादलची काहीच अडचण होणार नाही. तर दिवस मला तिकडचं जास्त दिसतच नाही. अरे इतकं फ्रेंडली. मला नाही ना चालला बादल. मी नवीन रस्ता होता मित्रांनो, त्याला आणताना मी लय परेशान झालोय, किती परेशान झालोय. मी म्हटलं आयला थकला की काय. बघा मित्र किती लांब गेलाय त्याला घेऊन. मी म्हटलं आयला बादल थकला असेल म्हणून मला चलत नाही. मित्रांनो अरे त्याला 10 किलोमीटर चालला ना तो, तरी पण थकत नाही. म्हणजे मित्र म्हटला 10 किलोमीटर चालला तरी बादल थकत नाही. आणि त्याच कॉन्फिडन्सनी आता मला इथून घरी जायचं आहे 2.5 किलोमीटर, 2.5-3 किलोमीटर, तरी पण मी म्हटलं चल निघतो. तरी मित्रांना मी एक चक्कर मारतो, काहीच थकत नाही. घोडा तुला आरामात घरी नेणार, इतका कॉन्फिडन्स आहे मित्राला. आत्ता तो जवळपास 400 मीटर लांब गेला, 400 ते 500 मीटर. बघा आपल्या फोनमध्ये दिसतंय का ते, बघा रस्त्यावर तिथे बादल. सावरीला लयच भारी घोडा यार, खरंच नावाजायला पाहिजे असं, म्हणजे गुण गायला पाहिजेत. हां नाही पहिलंच आहे त्या मालकाकडे. आता स्पीड स्लो टाकायचं ना मस्त ना, घ्यायचं बसायचं. काय गादी असते ना ते खोगीर असते पॅड जमते. उदाहरण का. चला आता बादलला घेऊन चाललोय घरी. दिवस तर मावळायला लागला बाबा. 6:15 वाजून गेले. 6:20, 7 वाजेपर्यंत पोहोचवलं पाहिजे घरी 40 मिनिटात. पण चालते आता घरी जायचं, फ्रेशपैकी जातोय बादल, काय अडचण नाही. मस्त चालतं. आणि मज्जा आली. लांब आलो होतो, येताना जरा परेशान केलं, पण यार तो जुन्या मालकाला ओळखतोय. त्याच्या मालकाला काहीच परेशान नाही केलं. ते नवीन रस्ता आणि काय नाही, काहीच नाही. आणि ओळखतोय त्याच्या मालकाला, चांगला रिस्पॉन्स देतोय. माझ्यापेक्षा त्याने जुन्या मालकाला जास्त ओळखलं. असा आहे बादल. चला. आणि भैडू असतं ना कमी वजाचा, तर लयच हलक्यामध्ये आणलं असतं भैडूला त्यांनी. मी कसं आहे, मी याला नाही रे पळत बाबा, इतकं मला बॅलन्स जमत नाही. त्याचा मालक पूर्ण शिकलेला आहे. दिवस मावळायला लागला बाबा. बादल चल आता. बादलवर बसून मला फोन घेत येतो. म्हणजे पहिले सुरुवातीचे 1-2 दिवस तर मी फोनच बाहेर काढत नव्हतो. ह्याच्यावर बसलो ना, एक हाताने इथं असे केस पकडायचो आणि दुसऱ्या हाताने रस्सी. पण आता जमते, आता केस पकडायची एवढी काही गरज नाही. आता चांगला थकल्यावर का, कारण की तिथं पण बराच चाललाय ना, तर घाबरलं बरं. काही गाय आली होती झाडातून, तर घाबरलं लगेच. चल दिवस मावळायला लागला.
एक तर रस्ता नवीन आणि ह्या मागच्या वस्तीवर कसं होतं ना, रस्ता अरुंद आणि घर रस्त्याच्या कडेने लयच घोडासारखा कावरा बावराच होत होता. पण आता चालतंय मस्त. आता कच्चा रस्ता आहे. मग अर्ध्या रस्त्यातून परत म्हणजे आता मी काटोनात जाणार आहे. इथून अर्धा किलोमीटर गेलं ना, अर्धा नाही आपलं एक 400 मीटर गेलं ना मग मी काटोनात जाईल. मग तिथून पुढं तर अर्ध्या कच्चा रस्ता आहे, त्यानंतर परत डांबरी रस्ता आहे. डांबरी रस्त्यावर लागले त्याला कळेल की आता घर जवळच राहिले म्हणून. बादल दिवस मावळा आहे. मी आलोय काटोनातल्या शेतात आता.